रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक पार पडली। बैठकीला मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या, मात्र शिवसेना आणि भाजपचे आमदार बैठकीला अनुपस्थित होते। मंत्री भरत गोगावलेही उपस्थित नसल्यामुळे चर्चांना उधाण आले। उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी पुन्हा धक्का दिलाय। मुंबई, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, लातूर, पुणे जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालेला आहे। भिवंडीतील केल्हे गावातील जिल्हा परिषद शाळेला जाण्यासाठी रस्ताच नाहीये। विद्यार्थ्यांना शेताच्या बांधावरून प्रवास करावा लागतोय। याबाबतची बातमी झी24 तास न दाखवताच खासदार सुरेश म्हात्रेंनी याची दखल घेतली। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याची पाहणी करून पावसाळ्यापर्यंत शाळेला रस्ता करून देण्याच्या सूचना दिल्या। कुणाल कामराने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक गाणं तयार करावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्षांनी केली। शेतकरी आंदोलन करतात, मोर्चे काढतात, आत्महत्याही करतात, तरीही सरकार शेतकऱ्यांचं ऐकत नाही। मात्र कुणाल कामराच्या गाण्याची लगेचच दखल घेतली जाते, अशी उपरोक्त टीका दामू इंगोले यांनी सरकारवर केली आहे। नंदुरबारमधील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची आर्थिक तपासणी होणार आहे। योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या घरी कार आहे का याची देखील तपासणी करणार आहे। अंगणवाडी सेविकांकडून ही तपासणी केली जाणार आहे। ओडिशा विधान भवनाबाहेर काँग्रेसनं आंदोलन केले। 14 काँग्रेस आमदारांच्या निलंबनाविरोधात हे आंदोलन सुरू होतं। आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी यावेळी लाठीचार्जसह पाण्याचा मारा केला। यामध्ये काही काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती आहे। लातूर जिल्ह्यातील निटूरमधील नागरिकांनी पाण्यासाठी यावेळी आंदोलन केले। गावात जल जीवन मिशन अंतर्गत 10 कोटी खर्च करण्यात आले, मात्र तरीही नळांना पाणी येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। त्यामुळे लवकरात लवकर पाण्याची सोय करण्याच्या मागणीसाठी गावातील महिला सरपंच आणि नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले। ऊसतोड कामगारांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले। मुकादमानं बंदुकीचा धाक दाखवून 14 बैलजोड्या आणि बैलगाड्या घेऊन गेल्या असा आरोप या कामगार आंदोलकांनी केला। या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते। आरोपींना अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे। नांदेडमध्ये एका सेतू सुविधा केंद्र चालकानं बनावट रेशन कार्ड दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय। तहसीलदाराची बनावट सही आणि शिक्के वापरून त्यानं रेशन कार्ड दिले। मोफत अन्नधान्य मिळत नसल्याने एक रेशन कार्ड धारक पुरवठा अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर रेशन कार्डची तपासणी करण्यात आली आणि यानंतर हा सर्व प्रकार उघड झालाय। इंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली। या अपघातात 4 होरपळून मृत्यू झाला, तर 5 कर्मचारी गंभीर जखमी झाले होते। यामध्ये चालकाचाही पाय भसला होता। त्याच्यावर उपचार केल्यानंतर आता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली। भिवंडीत एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली। या आरोपीकडून 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या आरोपीवर घरफोडी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। येवला शहरात बालाजी मेटल होलसेल भांड्यांच्या दुकानातून तांबे पितळेची तब्बल 30 ते 35 लाख रुपयांची भांडी चोरली गेली आहेत। या घटनेनं दुकानदार धास्तावलेत। चोरट्यांना शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे, तर पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। नाशिकमधील मसरूळ परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। शहरात हा आरोपी 2 तलवारी घेऊन दहशत निर्माण करत होता, तर या आरोपीकडून 2 तलवारी जप्त करण्यात आल्या। वाशिमच्या मालेगावात चोरट्याने दुचाकी लंपास केली। या चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली। या चोरीच्या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं, तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुचाकी चोरट्याचा पोलीस शोध घेत आहेत। पुण्यात 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालाय। शिवाजीनगर भागात सख्ख्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या 2 अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर दुसरी घटना नगर रस्त्यावर एका शाळकरी मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय। या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। पुण्यातील तरुणीवर मुंबईत बलात्कार झालाय। आयटी इंजिनियर तरुणीला कोल्ड ड्रिंकमधून गुंगीच्या गोळ्या देऊन बलात्कार करण्यात आलाय। तरुणी मित्राला भेटण्यासाठी मुंबईत आली होती। मुंबईच्या कांदिवली भागातील ही घटना आहे। मुंबईतील मोस्ट वॉन्टेड इराणी सोनसाखळी चोर पोलिसांच्या चकमकीत ठार झालाय। चेन्नईवरून दिल्लीला विमानाने जाताना पोलिसांनी जाफर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली।
पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न तो करत होता। यावेळी पोलिसांनी गोळीबार केला, त्यात जफर जागीच ठार झालाय। शिवाजीनगर आणि आरसीएफ पोलिसांनी गेल्या 2 दिवसात कारवाई करत 17 बांगलादेशींना अटक केली आहे। गोवंडी चेंबूर भागात ही कारवाई करण्यात आली। घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून मुंबईसह राज्यात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई सुरू आहे। यात 8 तृतीयपंथी बांगलादेशींचा समावेश आहे। दरोडेखोरांना पकडणाऱ्या पोलीस आणि ग्रामस्थांना पोलीस प्रशासनानं बक्षीस दिले। यवतमाळच्या दारव्हा शहरात दरोडा पडला होता। या दरोडेखोरांना पोलीस आणि नागरिकांनी पकडले। त्यानंतर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी खंडाळा पोलिसांना 30,000 तर दारव्हा पोलीस आणि शेंबाळ पिंपरी येथील नागरिकांना प्रत्येकी 10,000 रुपयांचं बक्षीस दिलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे तब्बल 15 व्हिडिओ काढले तर मारहाणीचे 8 फोटो काढले। आरोपी महेश केदारनं मारहाण करतानाचे व्हिडिओ आणि फोटो काढले। आरोपींनी संतोष देशमुख यांना 9 डिसेंबरला 3:46 मारहाणीला सुरुवात केली। तब्बल 2 तास आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि या फोटो व्हिडिओ संदर्भातील डिटेल्स झी 24 तासच्या हाती लागले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात जास्त 19 पुरावे काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये आढळून आले। त्या गाडीच्या फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल झी 24 तासच्या हाती लागला। या आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी याच गाडीमधील फिंगरप्रिंट्स आणि हे पुरावे महत्त्वाचे ठरणार आहेत। तर काळ्या रंगाची स्कॉर्पिओमधील डाव्या बाजूच्या दरवाजावरील काचेवर 2 ठसे आढळून आले। तसे जुळून आलेले फिंगरप्रिंटचे ठसे सुधीर ज्ञानोबा सांगळे या आरोपीचा असल्याचा अहवाल फिंगरप्रिंट ब्युरोनं दिला। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणखी एक पुरावा सापडलाय। आरोपी प्रतीक घुलेचा पंचासमक्ष केलेला पंचनामा समोर आलेला आहे। पंचनाम्यात गुन्हा केल्याची प्रतीक घुलेनं कबुली दिली आहे। गुन्ह्यात वापरलेलं हत्यार पोलिसांच्या ताब्यात दिले। टाकळी चिंचोली परिसरातील गुन्हा केल्याची जागा दाखवली आहे। तसंच आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या केल्याचा सबळ पुरावा सादर केला। आवादा एनर्जी कंपनीतील ऑफिस बॉयचा जबाब झी 24 तासच्या हाती आला। आवादा कंपनीच्या बाहेर सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारानं गोंधळ घातला होता। त्यावेळी घुले आणि त्याच्या इतर साथीदारांनी संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली। तसंच त्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा जबाब आवादा कंपनीच्या ऑफिस बॉयनं दिला। तसंच सुदर्शन घुलेनं 2 कोटींची खंडणी मागितल्याचंही ऑफिस बॉयनं सांगितलं। सतीश भोसले उर्फ खोक्याचं घर पाडलं पण वाल्मिक कराडची संपत्ती सील का केली नाही असा सवाल खासदार बजरंग सोनवणेंनी केला। कराडच्या गाड्या पकडल्या पण गाड्यांना कव्हर लावून ठेवण्यात आलं, त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सोनवणेंनी केली। खुलताबादमधील औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी कबर पुरातत्व खात्याच्या यादीतून कबर काढण्याची मागणी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावतांकडे केली आहे। उद्धव ठाकरे आधुनिक जगातील औरंगजेब आहेत अशी टीका शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी केली आहे। तसंच ठाकरेंनी सत्तेसाठी आपल्या सख्ख्या भावांना दूर केलं असा गंभीर आरोप म्हस्केंनी केला आहे। वाशीमध्ये वीज चोरी प्रकरणी महावितरणाच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली। या कारवाईत 114 वीज चोरट्यांना अटक करण्यात आली। या चोरट्यांवर 1,42,00,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। पंढरपूरमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर प्रशासनानं कारवाई सुरू केली। चंद्रभागा नदीपात्रात वाळू चोरांनी वाळू काढण्यासाठी थर्माकोलच्या तर्फाचा वापर केला। प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या पथकानं कारवाई करत वाळू उपसा करण्याचं साहित्य नष्ट केलं। नाशिकमध्ये लाचखोर गटविकास अधिकाऱ्याला एसीबीनं 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। रोजगार हमी योजनेच्या कामासाठी 2,10,000ची लाच घेताना अधिकाऱ्याला अटक केली। कोल्हापूरमध्ये एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांची हिटलरशाही पाहायला मिळते। एसटी बसमध्ये झुरळ असल्याची माहिती वाहकानं दिल्यानं वाहकाचं निलंबन करण्यात आलंय। जनमानसात एसटीची प्रतिमा मलिन झाली असा ठपका ठेवत वाहक संतोष शिंदे त्यांचं निलंबन करण्यात आलंय। मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ विचित्र अपघात झालाय। टेम्पो चालकानं अचानक ब्रेक मारल्यानं एक एसटी बस, कंटेनर आणि टेम्पोची धडक झाली। अपघातात 3 वाहनांचं मोठं नुकसान झालंय। समृद्धी महामार्ग हिमालयातील उंच पर्वतीय भागात भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलानं एकत्रितपणे बहुक्षेत्रीय सराव यशस्वीरित्या पार पाडला। हा 3 दिवसीय सराव उत्तर सीमेवर झाला। पूर्व कमांडच्या नेतृत्वाखाली प्रगत टेहळणी विमान, हेलिकॉप्टर, UAV आणि अंतराळ संशोधनाचा वापर करून सिम्युलेटेड लक्ष्यांचा शोध घेण्यात आला। भारतीय सैन्याच्या विशेष दस्त्यांनीही यात सहभाग घेतला।
ठाणे मध्यवर्ती कारागृहात सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला। 27 मार्च 1737 साली ठाणे पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झालं, याची आठवण म्हणून मुक्ती दिन साजरा करण्यात येतो। या कारागृहात वास्तू संग्रहालय तयार केले जाणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली। भंडाऱ्यात अखिल सभागृहामध्ये शिक्षण विभागाच्या वतीने निपुण माता पालक आणि निपुण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2च्या अंतर्गत बक्षिसाचं वितरण करण्यात आलं। या प्रसंगी प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याचं शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। वाशिम जिल्हा प्रशासनाच्या वतीने 13 मार्च ते 28 मार्च दरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येतोय। याच अंतर्गत ग्राम आडोळीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान राबवले। यामध्ये विद्यार्थ्यांनी गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि शाळेच्या परिसराची स्वच्छता केली आहे। पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्राची स्वच्छता मोहीम राबवली जाते। नदीकाठचा कचरा आणि नदीतील शिवाळं काढण्याचं काम हाती घेण्यात आले। पाण्याची पातळी कमी झाल्याने नदीपात्रात भाविकांना अंघोळ करताना अडचणी निर्माण होत आहे, त्यामुळे 50 सफाई कर्मचारी स्वच्छतेचं काम युद्ध पातळीवर करत आहेत। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यात आला। त्यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत 3रा पुरस्कार मिळाला। अनमोल सागर यांनी लातूरमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते। यावेळी त्यांनी खेलो लातूर उपक्रम राबवला होता आणि या उपक्रमाचा गौरव करण्यात आला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला येत्या विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत। शताब्दी वर्षात संघ कार्याचा विस्तार करण्याचा संकल्प संघाने केला। यासाठी नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या काळात घरोघरी संपर्क मोहीम राबवण्यात येणार आहे। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत 16 सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यात आली आहे। हे 16 सफाई कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने कर्मचाऱ्यांच्या वारसांना सफाई कामगार पदावर नियुक्ती दिली आहे। गोंदियातील कुडबा नाक्याजवळ वाहतूक पोलिसांच्या पुढाकाराने ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आलं। या ठिकाणी अनेक अपघात होत असल्याने ट्रॅफिक सिग्नल लावण्याची मागणी करण्यात आली होती। या मागणीसाठी वाहतूक पोलीस विभागाने पुढाकार घेतल्याने ट्रॅफिक सिग्नल लावण्यात यश आलं। रायगडच्या महाड पोलीस विभागीय कार्यालयाने रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे। रायगडावरील शिवसमाधी, बाजारपेठ, राजदरबार हे दाखवण्याचा प्रयत्न या प्रतिकृतीमध्ये केला, तर आपत्कालीन परिस्थितीत नियोजनासाठी या प्रतिकृतीचा वापर केला जाणार आहे। वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला। शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला। तर पोलीस अधीक्षक अनुष तारे यांना कार्यालयीन व्यवस्थापन आणि पोलीस कल्याणकारी योजनांसाठी राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाला।